नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाजपा आणि महायुतीने शेतकऱ्यांना जे कर्जमाफीचं आश्वासन दिले होते त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर मंडळी, आपल्याला माहीत असेल की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन भाजप आणि महायुती जे आहे त्यांनी दिलेलं होतं. राज्यात आता महायुती सरकारला किंवा भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, यांना आता भरघोस यश मिळालेलं असून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा निवडणुकीत भाषण करत असताना सांगितलेलं होतं की 7/12 कोरा करण्यात येईल. तथापि आपण जर बघितलं तर भाजपा किंवा महायुतीने याच्या अगोदर कधीच 7/12 कोरा करण्याची भाषा केली नव्हती. परंतु जसं की आपण बघितलं असेल, महाविकास आघाडीने त्यांच्या विधानसभेचा जो जाहीरनामा होता त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी देऊ. तर ह्याच गोष्टीचं लक्ष देऊन सरकारने किंवा महायुतीने सुद्धा आता राज्यातील शेतकरी जे आहेत त्यांचा जो 7/12 आहे तो संपूर्ण कोरा करू असं आश्वासन दिलेलं होतं. पण त्याची वाच्यता कुठं आपल्याला जाहीरनाम्यात भाजपच्या किंवा महायुतीच्या दिसत नव्हती. तर मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला असून मागील हंगामात बघितलं तर भरपूर पावसामुळे काही ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याचबरोबर शेतीमालालाही भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरताना मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत आणि बँका आता नवीन हंगामासाठी यामुळे कर्जसुद्धा देणं किंवा पीक कर्जसुद्धा नाकारत आहेत. याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांना आर्थिक ज्या अडचणी आहेत त्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे राज्यातील जो शेतकरी आहे तो वर्षभरापासून कर्जमाफीची मागणी करत आहे. लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपण बघितलं असेल की कर्जमाफीचा मुद्दा हा मोठा उचलून धरण्यात आलेला होता. आता लोकसभा निवडणुकी जी आहे ती शेतकरीचा नाराजीचा फटका भाजपला बसलेला दिसून आपल्याला येत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांनी सरकारला खुश करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. त्यामध्ये कापूस असो, सोयाबीन असो, यांना हेक्टरी जे अनुदान आहे किंवा मोफत अनुदान, मोफत वीज किंवा लाडकी बहीण अशा योजना आणलेल्या होत्या. परंतु आता जसं आपण म्हणतो की फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे, तर याची शक्यता अशी आहे की लवकरात लवकर आता हे जे आहे महायुती यांच्यातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचे नाव जे शर्यतीत आहे किंवा हे सर्व मंत्रिमंडळ जे निर्माण होणार आहे ते पहिल्या जे कॅबिनेट आहे त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की सांगितल्याप्रमाणे 7/12 शेतकऱ्यांचा कोरा करू शकतातच. आता यामध्ये आपण असं म्हणू शकतो की 7/12 कोरा करण्यात येईल, परंतु त्यासाठी काही अटी सुद्धा सरकार घालू शकतं. जसं की उदाहरणार्थ आपण म्हणू शकेल की 2019 नंतर किंवा 2020च्या अशी कोणत्यातरी वर्षाची अट सरकार घालू शकते. तेव्हापासून ज्यांचं थकीत आहे त्याच लोकांचा 7/12 कोरा करण्यात येईल. परंतु ठीक आहे, ज्या शेतकऱ्यांना जी ही कर्जमाफी मिळणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली न्यूज आहे. आता जसं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर त्यांनी आपल्याला होणाऱ्या पहिल्या जी कॅबिनेटची मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यांचंच नाव ह्या शर्यतीत असल्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी अशी सर्व शेतकऱ्याकडून मागणी आता झालेली दिसून येत आहे. तर आशा करूया की आपल्याला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी जी आहे ती लवकरात लवकर मिळो आणि देशातील जो बळीराजा आहे त्यांना परत एकदा ही आनंदाची बातमी मिळो आणि सर्वांचा जर 7/12 कोरा झाला तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मदत होणार आहे. जे आर्थिक संकट आहे ते शेतकऱ्या खूप मोठ्या प्रमाणावर येत आहे सध्या. तर आशा करूया की आपल्याला कर्जमाफी मिळेल आणि लवकरात लवकर हा शेतकरी या कर्जाच्या छायेतून बाहेर पडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.